नमस्कार पालकांनो, मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत आर-टी-ई म्हणजेच राईट टू एज्युकेशन जे 25% मोफत प्रवेश प्रक्रिया आहे 2026-27 वर्षातील. त्याच्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणार आहोत, जेणेकरून तुम्ही सहज तुमच्या पाल्याचा अर्ज भरू शकता. जे 2026-27 मध्ये जे राईट टू एज्युकेशन अंतर्गत जे प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे, तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, त्याच्यासाठी आपण हे सर्व चर्चा करणार आहोत. ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया कशी करायची आहे. सर्वप्रथम व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आजची आपली थीम पाहूया. शिक्षण हक्क आमचा अधिकार, प्रगत महाराष्ट्र आमचे स्वप्न. माझा पाल्य माझी जबाबदारी ही आजची आपली थीम असणार आहे. जे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जे आर-टी-ई आहे, राईट टू एज्युकेशन, जे 25% मोफत प्रवेश प्रक्रिया, यासाठी आपण सर्व मार्गदर्शन स्टेप बाय स्टेप अर्ज प्रवेश प्रक्रिया ही सर्व माहिती आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण तत्पूर्वी आपण आर-टी-ई म्हणजे काय आहे हे सर्व जाणून घेऊया. जो शिक्षणाचा अधिकार आहे 2009, तो 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे हा त्या कायद्याची अंमलबजावणी करते. हा कायदा 1 एप्रिल 2010 पासून लागू झालेला आहे. जो आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 21 अंतर्गत सर्व मुलांना शिक्षणाचा हक्क आणि सुनिश्चित करतो. त्यात 25% आरक्षण आणि शिक्षणाचे सर्व नियम व तरतुदी दिलेल्या आहेत. उद्देश काय आहे? शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील जे बालकं असतील, खाजगी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळवून देणे व शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, ह्या जो आर-टी-ई जो ॲक्ट आहे याचा हे मेन उद्दिष्ट आहे. महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत? जे खाजगी विना अनुदानित ज्या शाळा आहेत त्याच्यात 25% जे जागा राखीव असणार आहेत. आणि अर्ज कोण करू शकतं? जे 1ली ते 8वी पर्यंतचे जे सर्व विद्यार्थी असणार आहेत, मुलगा मुलगी, हे यासाठी पात्र असतील. कोणतीही शिक्षणासाठी फीस नसणार आहे तुम्हाला, फीस वगैरे. वयोमर्यादा दिलेली आहे तुमची 31 डिसेंबर 2026 पर्यंत तुमचं वय गृहीत धरले जाणार आहे. प्रवेश तर काय असणार आहे? 3 वर्ष पूर्ण किमान. नर्सरीसाठी, ज्युनियर के-जीसाठी तुम्हाला 4 वर्ष असायला पाहिजे तुमच्या पाल्याचं वय. सीनियर के-जीसाठी 5 वर्ष असायला पाहिजे आणि पहिलीसाठी 6 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. हे म्हणजे प्लसच असणार आहे 1-1 वर्ष, 3+. आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे? तुमचं जे रहिवासी पुरावा असणार आहे तुमच्या पाल्याचा, पॅरेंट्सचा म्हणजे तुमचा आधार कार्ड, रेशन कार्ड, वीज भाडे, परत तुमचा जन्माचा पुरावा लागणार आहे. ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल. परत ओळखीचा पुरावा लागणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये आर्थिक जे घटक असणार आहेत त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला 1 लाखापेक्षा कमी लागणार आहे. वंचित घटक असतील म्हणजे एस-सी, एस-टी, ओ-बी-सी यांसाठी जे कास्ट सर्टिफिकेट असणार आहे, जातीचं प्रमाणपत्र. दिव्यांग असतील, अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला. ज्यांचे आईवडील कोरोनामध्ये मृत्यू पावलेले असतील त्यांच्यासाठी जे संबंधित सर्टिफिकेट लागणार आहे. जे हँडिकॅप असतील किंवा जे अनाथ असतील त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट लागणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया काय असणार आहे? तुम्हाला आर-टी-ई पोर्टलवरती जाऊन लॉग इन करायचं आहे. चालू झाल्याच नंतर घरापासून तुमचे जे शाळा निवडीचं अंतर आहे 1 किलोमीटर ते 3 किलोमीटरच्या अंतर्गत ही शाळा असायला पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही 10 शाळा निवडू शकता. लोकेशन तुमचं ऑनलाईन चालू झाल्याच नंतर फॉर्म Google मॅपवरती तुम्हाला लोकेशन स्थान निश्चित करायचं आहे तुमच्या घरापासूनचं आणि अर्ज सबमिट करायचा आहे ऑनलाईन चालू झाल्याच नंतर. आता निवड प्रक्रिया कशी असणार आहे? जी लॉटरी लागणार आहे, लॉटरीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया असणार आहे. जी अर्जाची संख्या निश्चित झाल्याच्या नंतर ही लॉटरी काढली जाते. परत तुमच्या पालकांकडे म्हणजे तुमच्याकडे नोंदणीकृत मोबाईल नंबर, ईमेल आय डी असायला पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला तो मेसेज येईल. प्रतीक्षा यादी, निवड यादी ही वेटिंग लिस्ट लागणार आहे. आणि काही पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना असतील. तुम्ही तुमच्या पाल्याचा अर्ज एकदाच भरू शकता. दोनदा जर भरला तर तो बाद होऊ शकतो. तुम्हाला नंतर फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला स्कूल अलोकेट झाल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट तिथं सबमिट करायचे आहे. अर्ज भरण्यासाठी कोणतेही शुल्क नसणार आहे. हां, पण तुम्ही नेट कॅफे येऊन भरत असाल तर ते शुल्क घेतील भरण्याचे. शाळेचे अंतर किती असायला पाहिजे घरापासून? ते 3 किलोमीटरच्या आसपास, 1 ते 3 किलोमीटर तुम्ही ते
नकाशा काळजीपूर्वक तुम्ही नंतर चालू झाल्यानंतर पाहायचं आहे. आता संपर्क मदत लागली तर तुम्ही student.maharashtra.government.in या वेबसाईटवरती मदत कक्ष तुमच्या जवळच्या RTE अंतर्गत किंवा स्कूल असेल, वेळापत्रक जे संभाव्य तारखा असतील. आता 9 जानेवारीपासून ते 19 जानेवारीपर्यंत जे शाळेसाठी रजिस्ट्रेशन किंवा शाळेसाठी जे निश्चित स्टुडंटची संख्या असणार आहे त्यासाठी ते आता ऑनलाईन चालू झालेलं आहे स्कूलसाठी. आणि 19 तारखेच्या नंतर जवळपास तुमचं ते स्टुडंटसाठी पाल्यासाठी ऑनलाईन RTE अंतर्गत ते चालू असणार आहे. आता आपण इथे वेबसाईटवरती जाऊया. आता वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, RTE टाकायचं आहे. RTE 2026-27 महाराष्ट्र. त्याच्यानंतर तुमचा फर्स्ट इंटरफेस असेल जो RTE 25% ॲडमिशन पोर्टल याला क्लिक करायचं आहे. झाल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती पाहू शकता. इथे समोर आता 26-27चं अजून काही चालू झालेलं नाही आहे. फक्त जे स्कूल असतील, शाळा असतील त्यांच्यासाठी ते रेफरन्स वॅकन्सी अपडेट करण्याचं काम चालू आहे. इथं पाहू शकता. चालू झाल्यानंतर आता ऑनलाईन ॲप्लिकेशन हे 26-27साठी चालू होणार आहे. पण अजून सध्या वेबसाईट म्हणजे लिंक ॲक्टिव्ह नाही आहे. ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथं कळवलं जाईल. जसं हे RTE तुम्ही पाहू शकता 25-26 असाच टॅब येऊन जाईल इथं. 25-26च्या नंतर 26-27 RTE ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही पाहू शकता. इकडे ॲडमिशन शेड्यूल दिलेलं आहे. ॲडमिशन शेड्यूलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट क्लिक करायचं आहे. सिलेक्शन लिस्टमध्ये रेग्युलर सिलेक्शन लिस्ट क्लिक करायचं आहे. आता हे तुम्ही पाहू शकता स्कूल रजिस्ट्रेशनसाठी 9/1 पासून ते 19/1/2026 पर्यंत हे स्कूलसाठी रजिस्ट्रेशन आहे. आणि ऑनलाईन जे तुमचे पाल्य असणार आहेत मुलांसाठी, मुलींसाठी तुम्हाला 19 तारखेच्या नंतर हे ऑनलाईन चालू होईल. शक्यतो जानेवारीच्या एंडिंगपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकपर्यंत हे ऑनलाईन पोर्टलवरती तुमच्या पाल्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी लिंक ॲक्टिव्ह होऊन. आता तुम्ही काय करायचं आहे, सर्व पाल्य असतील त्यांनी तुमचे इन्कम सर्टिफिकेट असेल, तुमचं जे रहिवासी सर्टिफिकेट असेल, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काढून ठेवायचे आहेत. जेणेकरून ऑनलाईन चालू झाल्यानंतर तुमच्या पाल्याचा तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भरू शकता. न चुकता फॉर्म भरायचा आहे. आता तुमच्या पाल्याचं जर एज कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला इथे एज कॅल्क्युलेटर सर्च करायचं आहे. एज कॅल्क्युलेटर सर्च केल्यानंतर इथं तुमचा फर्स्ट इंटरफेस दिसेल. इथं काय करायचं आहे, तुमच्या जे मुलगा असेल, मुलगी असेल, तुमचे पाल्य असतील त्याचं एज टाकायचं आहे. इथे डेट टाकायची आहे. XYZ जे बी असेल ते. सपोज आपण इथे 20 टाकूया. आणि तुम्हाला इथे काय करायचं आहे, 31 डिसेंबरच्या पर्यंत काउंट करायचं आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुमचं ते तुमच्या मुलाचं, मुलीचं, पाल्याचं एज तुम्हाला इथे चेक करायचं आहे. इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर एज कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथं कॅल्क्युलेटला क्लिक करायचं आहे. सपोज तुमचा मुलगा, मुलगी 3 वर्षाचा असेल, 4 वर्षाचा असेल तर हे एज कॅल्क्युलेट होऊन इथे ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आता इथं पाहू शकता 6 year 11 months 29 days असं दाखवतं. तर तुम्हाला ते अकॉर्डिंग ते तुमच्या पाल्याचं एज तुम्हाला तिथे. आता इथं आपण 21 करूया किंवा आपण 22 करूया. तुम्हाला अकॉर्डिंग तुमच्या आधार कार्डचे जे तुमच्या मुलाचं, मुलीचे एज असेल ते तुम्ही टाकून व्यवस्थित कॅल्क्युलेट करून ते काउंट करायचं आहे. तुमचा जर पाल्य तिथे बसत असेल तर तुम्ही निश्चितच हा RTEचा फॉर्म भरायला पाहिजे. खूप छान आहे. तुमच्या पाल्यासाठी कोणतीही फीस नसणार आहे. जे फर्स्ट ते 1ली ते 8वीपर्यंत हे फ्री असणार आहे. तुमच्या जवळच्या जे शाळा असणार आहे तिथे हे सर्व फ्री असणार आहे. सर्व ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.